चहाला वेळ नसते, पण वेळेला चहा पाहिजेच. मग तो घरात आलेला एखादा पाहुणा असो, मित्रांची महफिल असो की एखादी करोडो रुपयांची होणारी बिझनेस मीट असो. एक परमनंट गोष्ट म्हणजे चहा. 10 रुपयाचा चहा विकून कोट्यावधीचा व्यवसाय करता येऊ शकतो असा कधी कुणाच्या मनात विचार पण आला नसेल. पण हीच गोष्ट नवनाथ येवले यांनी सत्य करून दाखवली आहे. पण हे सगळं इतकं सोपं नव्हतं. येवले चहाची सुरुवात कशी झाली, हा व्यवसाय इतका मोठा कसा झाला, असे प्रश्न मला पडलेच आणि कदाचित तुम्हाला देखील पडले असतील. चला तर मग या व्हिडिओच्या माध्यमातून या सर्व गोष्टी आपण जाणून घेऊयात. या गोष्टीची सुरुवात होती 1983 पासून. 1983 मध्ये नवनाथ येवले यांचा जन्म झाला. त्यांचे वडील दूध व्यवसाय करायचे. त्यांचं छोटंसं चहाचं दुकान पण होतं. नवनाथने बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयातून पदवीचं शिक्षण मिळवलं. त्यानंतर काही काळ एका डिटर्जंट कंपनीमध्ये त्यांनी सेल्समन म्हणून देखील काम केलं. 2001 मध्ये जोधपूरमध्ये एका सेल्स मीटिंगमध्ये नवनाथच्या मॅनेजरला अचानक नवनाथच्या घरून एक कॉल आला आणि घरच्यांनी नवनाथला ताबडतोब घरी पाठवून देण्याची विनंती केली. नवनाथ आता फुल टेन्शनमध्ये आला. नक्की काय झालं असेल. सगळं सोडून तो तात्काळ आपल्या घरी परतला. पुण्यामध्ये आपल्या घराजवळ येताच त्याला एक भला मोठा होल्डिंग दिसला. त्या होल्डिंगवर त्याच्या वडिलांचा फोटो होता. तो होल्डिंग होता वडिलांच्या गंगा पूजनाचा. नवनाथच्या वडिलांचं 3 दिवसापूर्वीच निधन झालेलं होतं. तो होल्डिंग बघून नवनाथला जबरदस्त धक्का बसला. काही दिवस गेले. नवनाथ कसाबसा त्या धक्क्यातून सावरला देखील. तोच एक नवीन संकट आलं. कुटुंबाच्या डोक्यावर 8 लाख रुपयाचं कर्ज असलेलं असं त्याला समजलं. त्यावेळी कुटुंबाचा संपूर्ण उदरनिर्वाह चहाच्या छोट्याशा हॉटेलवर अवलंबून होता. नवनाथने देखील या व्यवसायात हातभार लावायचं ठरवलं. उत्पन्न वाढावं म्हणून चहासोबत दूध, भाजीपाला, नाश्ता विकला. सोबत कॅटरिंग व्यवसाय पण सुरू केला. पण सगळीकडे अपयश येत होतं. अखेर त्यांना ते दुकान बंद करावं लागलं. 2004 मध्ये नवनाथने मोबाईल रिपेअरिंगचा कोर्स केला. नंतर स्वतःची मोबाईल शॉपी देखील सुरू केली. नंतर 1-2 किराणा दुकान सुरू केले. आता पैशाचा ओघ सुरू झाला होता. दररोज 20 ते 30 हजार रुपयांची उलाढाल होत होती. पण म्हणतात ना, पैसे कमवण्यापेक्षा पैसे बचत करणं महत्त्वाचं असतं. इथंच नवनाथची चूक झाली. पैसे आले की त्याने वेगवेगळे दागिने घेतले. कर्ज काढून मोठा आलिशान फ्लॅट घेतला. नंतर कुणाचं दुखणं, कुणाचं लग्न, कुणाचं बाळ, असा कुटुंबाचा खर्च वाढतच गेला आणि कुटुंबावर 1 कोटी रुपयांचं कर्ज झालं. मग 2011 मध्ये येवले कुटुंबानं काही ठोस निर्णय घेतले आणि परत आपला परंपरागत चहाचा व्यवसाय सुरू करायचं ठरवलं. मग त्याने व्यवसाय मार्गदर्शन शिबिरमध्ये जायला सुरुवात केली. ते आपल्या भावंडांना पण शिबिरात घेऊन जायचे. तिथं ब्रँड बिल्डिंगबद्दल भरपूर गोष्टी शिकायला त्यांना मिळाल्या. छोटीशी सुरुवात म्हणून त्यांनी पुण्यातील भारती विद्यापीठ समोर एक टपरी भाड्याने घेतली आणि चहा विकायला सुरुवात केली. त्यांनी ठरवलं 17 गोष्टी विकत बसण्यापेक्षा एकच गोष्ट विकू, म्हणजे क्वालिटी मेंटेन ठेवता येईल. नवनाथचा भाऊ निलेश चहा बनवून विकायचा, तर नवनाथ बिलिंग काउंटर सांभाळायचा. आता येवले चहा इतका प्रसिद्ध आणि इतका यशस्वी कसा झाला हे आपण बघू. पहिली स्ट्रॅटेजी त्यांनी वापरली ती म्हणजे मार्केटिंग. सुरुवातीला ते दिवसाला 3,000 रुपये कमवायचे. महिन्याला 30,000 रुपये ते मार्केटिंग करण्यासाठी वापरायचे. त्यांनी सोशल मीडियाचा खूप चांगल्या प्रकारे वापर केला. ते स्थानिक नेत्यांना चहा प्यायला बोलवायचे आणि ते फोटो आपल्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर टाकायचे. दुसरी गोष्ट जी येवले चहाला बाकी चहापेक्षा वेगळे ठरवते ती म्हणजे स्वच्छता. येवले चहाच्या दुकानात हातमोजे घालून चहा तयार करणारे कर्मचारी सगळ्यांचं लक्ष वेधून घेतात. तिसरी महत्त्वाची स्ट्रॅटेजी म्हणजे चहाचा कप. रस्त्याच्या कडेला असणाऱ्या टपऱ्यामध्ये, हॉटेलमध्ये प्लास्टिक किंवा काचेच्या ग्लासमध्ये चहा दिला जातो. पण येवले बंधूंनी चहा देण्यासाठी पांढरा शुभ्र सेरेमिकचा कप वापरला. त्यामुळे ग्राहकांना घरी चहा पिण्यासारखा अनुभव यायचा. त्यामुळे परत परत येणाऱ्या ग्राहकाची संख्या वाढली. चौथी महत्त्वाची गोष्ट म्हणजे चहाची किंमत. बाकी टपरीवर मिळणाऱ्या चहा इतकीच, पण स्वच्छता, चहाची चव यामुळे ग्राहकाची पहिली पसंती येवले चहालाच मिळायची. चहाचं एक वेगळेपण आहे. चहामध्ये एखादा घटक कमी जास्त झाला की चहाची चव बदलते. पण मोठा ब्रँड उभा करायचा म्हणल्यावर प्रत्येक कपाची चव सारखीच ठेवावी लागते.
यावर त्यांनी एक भन्नाट आयडिया शोधली. 2 लिटर चहासाठी लागणारं दूध, साखर, चहापत्ती आणि त्याचा मसाला त्याची एक कीड बनवली आणि सोबतच स्टोव कधी बंद करायचा हे समजण्यासाठी अलार्म पण दिले. त्यामुळे चहाची चव टिकवण्यात त्यांना यश आलं. जसजशी प्रसिद्धी वाढली तसं त्यांनी फ्रँचायझी मॉडेल सुरू केलं. आज त्यांचे 550 फ्रँचायझी आउटलेट आहेत. तसेच भारतातील 11 मोठ्या शहरांमध्ये ते पोहोचले आहेत. आज त्यांची वार्षिक उलाढाल 50 कोटी रुपये एवढी आहे. 10 रुपयाचा चहा विकून 50 कोटीचा व्यवसाय उभा करणारे नवनाथ अनेक तरुणांसाठी प्रेरणा ठरत आहेत. तर मग मित्रांनो, कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ? आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.